नमस्कार. जमिनीच्या कागदपत्रांमध्ये ना नेहमी 2 क्रमांक दिसतात. एक सर्वे नंबर आणि दुसरा गट क्रमांक. हो हो बरोबर. आणि यामुळे अनेकांचा म्हणजे व्यवहार करताना खूप गोंधळ उडतो. अगदी. नक्की कोणता नंबर पाहायचा, काय महत्वाचं हे कळत नाही पटकन. बरोबर. तर आज आपण हीच गोष्ट जरा सोपी करून समजून घेऊया. म्हणजे सर्वे नंबर काय असतो, गट नंबर काय असतो आणि जमीन घेताना किंवा विकताना काय बघायला हवं. आणि यासाठी आपण सरकारी नोंदी, कागदपत्र यांचाच आधार घेणार आहोत. सुरुवात मग सर्वे नंबरनी करूया का? तो जुना वाटतो ऐकायला. हो, सर्वे नंबर ही संकल्पना ब्रिटिश काळातली आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी जमिनीचं मोजमाप केलं ना पद्धतशीरपणे, तेव्हा प्रत्येक जमिनीच्या मूळ तुकड्याला, अगदी मुळातल्या, त्याला ओळखण्यासाठी एक स्वतंत्र नंबर दिला. तोच सर्वे नंबर. अच्छा, म्हणजे एक युनिक आयडी नंबरच की जमिनीचा? अगदी. गावाच्या नकाशावर तो तुकडा कुठे आहे हे दाखवण्यासाठी आणि त्याची मालकी कोणाकडे आहे हे नोंदवण्यासाठी त्याचा वापर सुरू झाला. म्हणजे हा झाला जमिनीचा मूळ आधार क्रमांक, जणू काही तिचा काय म्हणतात त्याला, जन्म दाखलाच. अगदी बरोबर. उत्तम उदाहरण दिलंत. मग गट क्रमांकाची गरज का पडली? तो कसा वेगळा आहे या सर्वे नंबरपेक्षा? चांगला प्रश्न आहे. गट क्रमांक ही संकल्पना नंतर आली. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याकडे जमीन सुधारणा आणि एकत्रीकरण योजना आल्या. हो, ऐकलंय त्याबद्दल. तुकडेबंदी, तुकडे जोड असं काहीतरी. बरोबर. शेतीची उत्पादकता वाढावी किंवा व्यवहार सोपे व्हावेत म्हणून अनेक लहान लहान सर्वे नंबरचे तुकडे एकत्र केले गेले. किंवा कधीकधी उलटही झालं असेल, म्हणजे मोठा सर्वे नंबर तोडून लहान भाग केले असतील. अगदी. दोन्ही गोष्टी झाल्या. मग अशा प्रकारे जे नवीन क्षेत्र तयार झालं, म्हणजे एकत्र करून किंवा तोडून, त्याला एक नवा एकत्रित नंबर दिला गेला. तो म्हणजे गट क्रमांक. अच्छा, म्हणजे समजा सर्वे नंबर 101, 102 आणि 103 असे 3 शेजारी शेजारी तुकडे होते. ते एकत्र केले तर त्या सगळ्याला मिळून एक नवीन नंबर, समजा गट नंबर 50 असं नाव दिलं. साठी आणि नोंदी सुटसुटीत ठेवण्यासाठी जास्त सोयीचा ठरला. पण मग एक महत्वाचा प्रश्न येतो. अनेकांना असं वाटतं की गट नंबर आला म्हणजे जुना सर्वे नंबर गेला, त्याचं महत्त्व संपलं. हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. जुना सर्वे नंबर हा जमिनीच्या मूळ ओळखीसाठी आणि तिच्या मालकी हक्काचा जो इतिहास आहे त्यासाठी आजही तितकाच महत्वाचा आहे. तो रद्द होत नाही. अच्छा, म्हणजे मुख्य फरक काय लक्षात ठेवायचा मग? फरक असा की सर्वे नंबर हा मूळ तुकड्याचा नंबर आहे, ब्रिटिशकालीन. तर गट नंबर हा नंतर आलेला, अनेक तुकड्यांचा मिळून किंवा मोठ्या तुकड्याचा भाग असू शकतो आणि तो व्यवस्थापनासाठी सोयीचा आहे. म्हणजे एक जुना, एक नवा. एकाची व्याप्ती लहान, दुसऱ्याची मोठी असू शकते. बरोबर. अगदी बरोबर. आणि दोघांचा उद्देश पण थोडा वेगळा आहे. सर्वे नंबर मूळ ओळख आणि मालकी हक्कासाठी, तर गट नंबर व्यवस्थापन आणि सोयीसाठी. हे आत्ता एकदम स्पष्ट झालं. मग जे लोक जमीन व्यवहार करतात, खरेदी विक्री, त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी, काय तपासायला हवं? सगळ्यात महत्वाचं, फक्त गट क्रमांकावर अवलंबून राहू नका. अजिबात नाही. अच्छा. त्या गट क्रमांकामध्ये नक्की कोणते मूळ सर्वे नंबर येतात हे तपासणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं तपासणार? त्यासाठी आपले महत्वाचे कागद म्हणजे 7/12 उतारा, त्यावर मालकी, क्षेत्रफळ, पिकांची नोंद असते. आणि दुसरं म्हणजे फेरफार नोंदी, म्हणजे त्या जमिनीत काय काय व्यवहार झाले, हक्क कसे बदलले याचा सगळा इतिहास असतो त्यात. हे दोन्ही काळजीपूर्वक वाचायला हवं. आणि प्रत्यक्ष जमिनीवरची ओळख पटण्यासाठी म्हणजे नकाशा वगैरे. बरोबर. नकाशा तर हवाच. गाव नकाशा मिळवावा. गरज पडली तर पोट हिस्सा नकाशा म्हणजे फेरफारानंतरचा नकाशा तो घ्यावा. त्याने काय कळेल? त्याने जमिनीचं नेमकं ठिकाण, तिच्या सीमा कुठे आहेत आणि आपण ज्या सर्वे नंबर किंवा गट नंबरबद्दल बोलतोय तो नकाशावर नक्की कुठे दिसतोय हे कळेल. नाहीतर कागदावर एक आणि जागेवर भलतच असं होऊ शकतं. हे तर फार महत्वाचं आहे. अजून काही खात्री करण्यासाठी करता येईल का? हो, नक्कीच. सगळ्यात खात्रीशीर मार्ग म्हणजे संबंधित तलाठी कार्यालय किंवा तालुक्याचं जे भूमी अभिलेख कार्यालय असतं तिथे जाऊन सरकारी नोंदी तपासाव्यात. स्वतः? म्हणजे सरकारी रेकॉर्डच तपासायचं. हो. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आजही काही गावांमध्ये फक्त सर्वे नंबरच वापरतात, गट पद्धत आलेली नाही. अच्छा. तर काही गावांमध्ये गट नंबर वापरतात. त्यामुळे आपण जिथे व्यवहार करतोय तिथली नेमकी पद्धत काय आहे हे आधी समजून घ्यावं आणि मगच कागदपत्र तपासावीत. म्हणजे थोडक्यात काय तर गट नंबर आणि सर्वे नंबर
हे दोन्ही जमिनीची ओळख सांगतात, पण त्यांचं मूळ, त्यांची व्याप्ती आणि कायदेशीर अर्थ वेगळा आहे. अगदी. आणि कोणताही व्यवहार करताना फक्त एका क्रमांकावर विसंबून न राहता आरा, फेरफार, नकाशा आणि सरकारी दफ्तरातली मूळ नोंद या सगळ्याची नीट पडताळणी करणं अत्यावश्यक आहे. तुम्ही अगदी बरोबर सारांश सांगितला. कोणतीही घाई न करता पूर्ण खात्री करूनच पुढचं पाऊल टाकावं, नाहीतर नंतर खूप त्रास होऊ शकतो. तर मला वाटतं आजच्या आपल्या या बोलण्याने गट नंबर आणि सर्वे नंबरमधला फरक आणि त्यांचं महत्त्व बऱ्यापैकी स्पष्ट झालं असेल. हो, नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतोय, आपण जमिनीची मालकी आणि सीमा समजून घेण्यासाठी या क्रमांकांवर बोललो, पण जमिनीच्या नोंदींमध्ये इतर हक्क रकाण्यात किंवा फेरफार नोंदींमध्ये अजून अशी कोणती माहिती लपलेली असू शकते ज्याकडे आपलं पटकन लक्ष जात नाही, पण ती माहिती जमिनीच्या भविष्यातल्या वापरासाठी किंवा तिच्यावर काही बोझा म्हणजे कर्ज वगैरे नाही ना, हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते. यावरही खरं तर विचार करायला हवा, नाही का? अगदी बरोबर. तोही एक महत्वाचा पैलू आहे जमिनीच्या व्यवहारातला. त्यावरही कधीतरी बोलता येईल.